राज्यातील 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जात आहे, शेतकऱ्यांची जमीन जात आहे. सरकार शेतकरी विरोधी आहे का काय कळत नाही. शक्तिपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा होणार आहे. कारण या महामार्गाचा प्रकल्प खर्च हा अवाढव्य दाखवलेला आहे आणि त्याच्यातून किमान 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे. हा झाला एक भाग. हा मार्ग बहुतांश बागायती आणि चांगल्या सुपीक जमिनीतून जाणार आहे आणि बाधित शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाही, त्यांचा विरोध आहे. तिसरा मुद्दा, या रस्त्याची सध्या काहीच गरज नाही, कारण या रस्त्याला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची वाहतूक अतिशय तुरळक आहे. त्यामुळं हा रस्ता करणं अव्यवहार्य आहे, तोट्याचा आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे. सोयाबीनला भाव भेटत नाही. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी केंद्र बनवून मारून पोकळ आश्वासन दिलेली आहे. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर.